हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हे बघा, आज आपण बघणार आहोत 42 इंच छातीच्या मापाचे कटोरी ब्लाऊजचे पूर्ण कटिंग. तर हे बघा, इथं पूर्ण उंची 13.5 आहे, तर मी 14.5 घेतली आहे. आणि शोल्डर बघा इथे 6 इंच घेतले आहे, कारण की साईज मोठी आहे आणि गळा पण आपला डीप नेक आहे, तर मी इथे 6 इंच घेतले आहे. 36-40 इंच असेल छातीचा भाग तर तुम्ही 5.5 इंच शोल्डर घ्या. हे बघा, आता आर्मोल 6.5 टाकले आहे. आता मागच्या भागामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंच कमीच माप टाकायचं आहे छातीचं, जे की 10.5 पाहिजेच आपल्याला छातीचं चौथा भाग. तर इथे मी 10 इंच घेतला आहे पाठीमागच्या भागाला. आता हाफ इंच असं बॅक क्रॉस करून आर्मोलचा शेप देऊन घेतला आहे. बघा, हे आपल्याला कोणती साईज असो आपल्याला बॅक क्रॉस करून घ्यायचंच आहे, कारण डीप नेक गळा असल्यामुळे शोल्डर आपण इथे कमी घेतो, तर इथे बॅक क्रॉस देणं जरुरी आहे. इथे बघा, आता गळा रुंदी मी 2.25 इंच घेतली आहे. आता पाठीमागचं जे खालच्या गळ्याची तयार पट्टी आहे आपल्याला ती मोजून घ्यायची. तर इथे 4 इंच आहे तयार, ते इथे मी 4.25 इंच घेत आहे. बघा, जेणेकरून आपली शिलाई करून आपल्याला 4 इंच तयार भेटेल. तरी बघा, खालच्या साईडला मी गळा रुंदी 3 इंच घेतली आहे आणि इथे गळ्याला गोल शेप दिला आहे. तुम्ही इथे कोणत्या पण प्रकारचा शेप देऊ शकता. तर हे बघा, इथे कमरेचा साईज आपलं 36 इंच आहे पूर्ण राऊंड. तर इथे मी चौथा भाग 9 इंच घेतला आहे आणि शिलाईसाठी 1.5 इंच आणि 1 इंच टक्ससाठी असं वाढवून घेतलं आहे. आता जसं मार्किंग केलं आहे तसंच इथे कट करून घ्यायचं आहे. हे बघा, गळ्याचं कटिंग आपण आत्ताच नाही करणार, पहिले आपण अस्तर वगैरे पूर्ण कट करून घेणार आहे. आता हे बघा, इथेच या प्रकारे असं आपल्याला फिरवून घ्यायचा आहे कपडा. आता मी याच साईजचं हे बघा समोरच्या भागाचं मी पॅटर्न तयार करून घेतलं आहे. जे माप मी तुम्हाला बॅक साईड टाकलं तेच इथे टाकलं आहे, फक्त छातीमध्ये इथे अर्धा इंच वाढवून घेतलं आहे. छातीच्या चौथ्या भागात म्हणजे इथे 10.5 इंच घेतलं आहे. हे बघा, कटोरी 7 इंचची आहे आणि त्याच्यामध्ये या साईडला 1 इंच आणि फिटिंगच्या साईडला 1.5 इंच असं वाढवून घेतलं आहे. बाकी काही बदल केलेले नाही आहेत, कारण अस्तरचा कपडा लहान होता आणि साईज खूप मोठी आहे. तर यामुळे काय होतं, आपल्याला कपडा कमी पडतो. बाहीचं मापसुद्धा यांचं खूप मोठं आहे, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, अगोदर समोरच्या भागाचे असे पॅटर्न तयार करून घ्यायचे आहे. आता इथे बघा, अर्धा इंच समोरच्या भागात वाढवून घ्यायचं आहे. आता इथे पेपरमध्ये सुद्धा कमीच घेतलं होतं, कारण की पेपर तेवढा कमी होतं. आता जसं मार्किंग केलं आहे तसं इथे कट करायचं आहे आपल्याला. आता हेवी साईज आहे, तर इथे कपडा कमीत कमी आपल्याला 1 मीटरच्या वर लागतो, पण इथे यांनी बघा 80 सेंटीमीटर ब्लाऊज वेस दिलेला आहे. आता याच्यामध्ये एवढं मोठ्या साईजचं ब्लाऊज कसं कटिंग होणार. तरी बघा, इथे समोरचा आपला एक पॅटर्न तयार झाला आहे. आता या भागाला इथे क्रॉसपट्टी कट करायची आहे, तर खालच्या साईडला अर्धा इंच सोडून द्यायचं आहे क्रॉसपट्टीला, कारण आपण याला अस्तर जॉईंट करणार आहोत. म्हणजे हे अस्तरचाच भाग आहे, आपल्याला मेन कपडा जॉईंट करणार आहे, तर आपल्याला शिलाईसाठी अर्धा इंच एक्स्ट्राचं पाहिजे आहे. आता या साईडला इथे कमरपट्टीसाठी मागच्या भागाची तेवढीच पट्टी कट करून घ्यायची आहे. आता बाहीचं कटिंग करायचं आहे आपल्याला. ते बघा, बाहीसाठी इथे किती कमी पडत आहे. इथे साईडने आपल्याला थोडंसं कमी पडत आहे, अर्धा इंच. 10 इंच येत आहे, तर आपल्याला इथे अर्धा इंच कमी पडत आहे, कारण छातीचा चौथा भाग आपल्याला 10.5 इंच बाहीची घडी पाहिजे आहे. तर आता बाहीची लांबी इथे 9 इंच आहे. हे बघा, 9 इंच आहे बाहीची लांबी आणि इथे दंडघेर बघा 5.5 इंच आहे. ते या प्रकारे मोजून घ्यायचं आहे तुम्हाला तयार बाही. आणि इथे 9.5 इंच घेत आहे मी, कारण दोन्ही साईडला पाव इंच शिलाईमध्ये घेत आहे, कारण कमी कपडा असल्यामुळे.
इथे बाहीची कॅप हाईट मी 3.5 इंचावर घेतली आहे आणि या प्रकारे इथे शेप देऊन घेतला आहे. आता इथे आपण दंडघेरचं माप टाकायचं आहे 5.5 इंच आणि पूर्ण ब्लाऊजमध्ये जेवढं शिलाईसाठी सोडलं आपल्याला तेवढंच इथे शिलाईसाठी एक्स्ट्राचं मार्जिन सोडून द्यायचं आहे. आता जसं मार्किंग केलं आहे तसं इथे कट करून घ्यायचं आहे. तर आता साईडने इथे थोडंसं आपल्याला अर्धा इंच कमी पडते, तर ते आपण जो ब्लाऊज आहे आपला मेन कपडा त्याच्यामध्ये आपण ॲडजस्ट करणार आहे. आता 2 भाग मागे ओढून घ्यायचे आणि या प्रकारे समोरच्या भागाचा शेप तयार करून घ्यायचा. अर्धा ते पाऊण इंचावर आपल्याला 2 भाग मागे ओढून घ्यायचे. आता त्या भागाला आपण जिथे समोरच्या भागाला शेप दिला आहे तिथे मार्किंग करून ठेवायचं आहे. आता हे बघा इथे किती कमी कपडा वाचला आहे आणि कटोरीचा भागसुद्धा किती मोठा आहे. तरी पण आपल्याला या पद्धतीने व्यवस्थित बघायचं आहे. कुठून कमी जास्त होते तर व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायची आहे. आणि मार्किंग करून जशात तसं कट करून घ्यायचं आहे. ते बघा इथे मार्किंग करून झालं आहे आपलं, तर आपण याला कट करून घेऊ. आता आपल्याला कटोरीचा भाग क्रॉसमध्ये पाहिजे आहे, पण इथे थोडासा क्रॉसमध्ये आलेला आहे, पण बसून जाईल आपलं व्यवस्थित. आता बघा किती कमी कपडा इथे वाचला आहे. तर बिलकुल काही पट्ट्या वगैरे जोडायच्या असल्या, पायपिंग करायची असले तर कपडा बिलकुल वाचलेला नाही आहे. आता ही जी गळ्याची पट्टी निघणार त्याच्यामध्ये आपण आयहुक पट्टी लावणार आहे. आता आपण मेन कपडा आहे जो आपला ब्लाऊज साडीवरचा तो कट करणार आहे. तरी बघा आता इथे बाहीच्या काठाला एक साईडला वर्क नाही आहे, कमी आहे. तर काय करायचं आपल्याला, आता याला दोन्ही साईडनं जॉईंट येणार आहे बाहीला. थोडेसे म्हटलं तरी 2-2 इंचाचे 2.5 इंचाचे दोन्ही साईडला जॉईंट येणार आहे. तर व्यवस्थित बाही मधात ठेवून आपल्याला कट करायचे आहे, जेणेकरून थोडे दोन्ही साईडला आले तर चालून जाईल. आणि साईडने आपल्याला इथे अर्धा इंच वरी सोडून द्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे या प्रकारे. आता असे डिझायनर जे साड्या असतात त्याच्यामध्ये बाहीचं नेहमी जॉईंट वगैरे येतोच बाहीला. आता इथे बघा एक साईडला आपल्याला द्यावं लागते आणि या साईडला दोन्ही साईडला आपल्याला जॉईंट द्यावं लागते 2-2 इंचाचा. तेवढं आपल्या बाहीच्या शिलाईमध्ये जे मार्जिन आहे एक्स्ट्राचा त्याच्यामध्ये कवर होऊन जाईल. जॉईंट एकदम असा समोर दिसणार नाही. आता हे बघा आपल्याला पाठीमागच्या भागाला अस्तर ठेवून द्यायचं आहे. आता पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित आणि पूर्ण जेवढे बी आपले पाट आहेत अस्तरचे ते पूर्ण व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे. या प्रकारे एक एक भाग आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे. साईडने आपल्याला अर्धा इंच सोडूनच कट करायचं आहे. आता या प्रकारे आता साईज मोठी आहे आणि कपडा कमी आहे तर तुम्ही या पद्धतीने कटिंग करा आणि मापसुद्धा या पद्धतीने टाकाल 42 इंचाला, तर व्यवस्थित ब्लाऊज बसून जाणार आहे. आता या कस्टमरचे मी खूप सारे ब्लाऊज शिवले आहे याच मापाने, कमीत कमी 10-15 ब्लाऊज शिवले आहे, पण व्यवस्थित बसले आहे याच मापाचे. तर आता हे बघा या प्रकारे आपल्याला पूर्ण भाग ठेवून घ्यायचे आहे आणि कट करून घ्यायचं आहे.
तर हे बघा इथे पूर्ण ब्लाऊज कटिंग झालेले आहे. आता या पद्धतीने आपल्याला पायपिंगसाठी क्रॉस पट्ट्या कट करून घ्यायच्या आहे. हा कपडा खूपच पातळ आहे आणि पूर्ण इकडे तिकडे सरकत आहे, तर आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. ते बघा या प्रकारे आपला आजचा कटिंगचा व्हिडिओ पूर्ण झाला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवीन अधिक व्हिडिओसाठी. आता बघा आपल्याला बाहीसाठी असे जॉईंट तयार करायचे आहे. म्हणजे इथे कपडा आपल्याला बाहीच्या मापाचा इथे 3 भाग आपल्याला इथे कट करायचे आहे. कारण एका साईडला आपल्याला जॉईंट नाही द्यायचा, बाकी 3 साईडला आपल्याला जॉईंट द्यायचा आहे. ते बघा आता इथे हे 2 भाग आणि एक अधिक एक भाग असं 3 भाग आपले तयार होणार आहे. तर चला मग भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत